नमस्कार मित्रांनो, माऊली प्लंबिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता आपण वॉशिंग मशीनच्या इनलेट पाईपाची फिटिंग करणार आहोत. पूर्ण व्हिडिओ वॉच करा, संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आपण डिटेल माहिती घेऊया. आपण सर्वप्रथम हा टॅप टाईट करून घेऊया. चारही नट समान टाईट करायचे आहेत. कोणताही एक जास्त एक कमी करायचा नाही. चारही नट समान टाईट करायचे. सेंटरला नळ रबरच्या सेंटरला राहायला पाहिजे. लोक एक नट जास्त टाईट करतात, एक कमी टाईट करतात, त्यामुळं लिकेजचा इश्यू होऊ शकतो. त्यामुळं समान नट टाईट करायचेत आणि टाईट झाल्यानंतर नळ चालू करायचा आणि खालून बोटाने पाणी पकडून ठेवायचं. गेलं नाही पाहिजे पाणी. अशा पद्धतीने पाण्याचं लिकेज बिलकुल नाही आहे. अशा पद्धतीने चेक करायचं. नंतर पाईप लावायचा. तर आता आपण पाईप लावून घेऊया. हा पाईप लावलेला आहे आणि पाणी चालू करून आपण चेक करू मशीनमध्ये पाणी येतं आहे की नाही. नळ चालू केलेला आहे आणि मशीनमध्ये पाणी येतं आहे की नाही हे चेक करूया. तर सर बोलले मशीनमध्ये पाणी येत नाही आहे. तर आपण काय प्रॉब्लेम आहे ते चेक करू. पाणी बंद करू आणि पाठीमागं खोलून बघू. तर आपण फायनली हे खोललेलं. अरे बापरे, ये क्या हो गया भैया. हे सर्व तुम्ही पाहू शकता, सर्व ब्लॉक झालेले आहे नळी आणि पाठीमागची जाळी ब्लॉक झालेली आहे. त्याच्यामध्ये क्षार कचरा येऊन अडकलेला आहे, त्यामुळं पाणी येत नाही. आपण ते क्लीन करून आपण लावून घेऊया. तुम्ही वारंवार मशीनच्या पाठीमागची नळी खोलून क्लीन करा, तेव्हा तुमच्या मशीनला प्रेशर चांगला येऊ शकतो. तुम्ही हे वारंवार 1.5 महिना 1 महिन्यानी करत जा. क्षार वगैरे येणार नाही याची काळजी घ्या. तुमची मशीन सेफ राहील. चला जरा आपण आता पाणी आलं आहे की नाही चेक करूया. सर्वप्रथम टॅप चालू करून घेतलेला आहे आणि आता पाणी येत आहे का नाही आपण चेक करूया. आपण दरवाजा बंद केलेला आहे, नळ चालू केलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या एक सबस्क्राईबनी आम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बनवायला मोटिवेशन येत असतं. तुमच्या एक सबस्क्राईबनी भरपूर काही बदल होऊ शकतो. हे बघा पाणी चालू झालेलं आहे आणि फायनली आपली मशीन ओके झालेली आहे. पाण्याचाही प्रेशर छान आलेला आहे, भरपूर प्रेशर येत आहे. तुमचं जर मशीनला पाणी कमी येत असेल तर पाठीमागची जाळी खोलून साफ करा. मशीन तुमची ओके राहील. ही काळजी आपण मशीनची घेतलीच पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.